तू आलीस, तू पाहिलंस, तू जिंकलस. वा बाबा, नवीन गाणं कंपोज करताय का? हो ग, पण फक्त 3च शब्द सुचलेत. पुढचं जरा सुचव ना. मी हा म्हणजे काय, माझीच सून आहेस तू. टॅलेंट तर तुझ्यातही आहेच. सुचव सुचव पटकन. ठीक आहे. तू आलीस, तू पाहिलंस, शाबास. तू जिंकलस, तू मिळवलंस, काय मजा नाही त्यात. मग तू टिकवलंस. ए, उगाच काहीतरी टेकव नकोस हा बाळा. विचार कर, आपल्याला पद्यात्मक पाहिजे, असं गाण्यात पाहिजे ना. बरं ठीक आहे. तू आलीस, तू पाहिलंस, तू जिंकलस, तू 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 आणखी काय करू शकते ती? काही नाही काही नाही, आणखीन काही करायची गरज नाही आता. म्हणजे वाह, म्हणजे छान अप्रतिम सुचलंय. तू आलीस, तू पाहिलंस, तू जिंकलस, तू तू तू. वा, क्या बात आहे. अहो पण बाबा, मी हे सुचवलं नाहीये, मी तर फक्त विचार करत होते. अगं, असं विचार करता करताच अशा अजरामर कलाकृती आणि अजरामर गाणी होत असतात. पण तू मस्त छान सुचवलेस. आता मी बघ आता कशी मस्त चाल लावतो ह्या गाण्याला. वा वा वा, जुई तू माझं पहिल्यांदा थँक्यू घे. तू थँक्यू घे, फार अप्रतिम काम केलंस तू. हो, तू आधी आधी घे. एवढं माझं काम होऊ दे, मग आपण माझं हो, थँक्यू घे. अहो पण एक मिनिट. तू पाडलंस आणि तू तोडलंस. बाबा, आईनी आल्यावर हे पाहिलं ना, तर मी आतापर्यंत जिंकलेलं सगळं हरेन हो. मालती आल्यावर आपल्याला गाणं पण बदलावं लागणार. ती आली, तिने पाहिलं, ती किंचाळली आणि तिने झापलं, असं गाणं असणार आहे ते आता. हो, आई दुपारी येणार आहेत देवळातून. त्याच्या आधी आपल्याला या पानाचं काहीतरी करायला हवं हो. आता कुठे माझं आणि त्यांचं ट्युनिंग होते असं वाटत होतं, पण आईनी हे बघितलं ना, तर त्या चिडतील माझ्यावर. हे बघ जुई बाळा, तू काही काळजी करू नकोस, मी आहे ना. आपण करू काहीतरी. हे काय झालं बेलाच्या पानाला? बघू. काही नाही ग, ते चुकून काम करता करता जुईच्या हातून तुटलं ते. पण जुई बाळा, तू काळजी करू नकोस हा. मी आपल्या सोनाराकडे घेऊन जातो ते आणि नीट करून आणतो मालती यायच्या आधी. तू फोटो काय काढतेस? आणि इकडे दे. माझ्या माहेरी ना एक सोनार आहे, त्याला हा फोटो पाठवते आणि विचारते काही होऊ शकतं का. ओके ओके. जुई बाळा, मी आता लगेच आपल्या सोनाराकडे जातो. मी आवरून येतो, लगेच जातो. काही काळजी करू नको. आणि हे आपल्यातच राहू द्या, बाकी कोणाला कळू देऊ नका. मालतीला कळलं ना, सगळा प्रॉब्लेम होईल. मी ना कुणालाच काहीही सांगणार नाही, मला सवयच नाहीये तशी. हा हा, ठीक आहे. जुई, मी आलोच हा, जाऊन लगेच. आईंना मी काहीच सांगणार नाही, पण आई परत आल्यावर हा फोटो चुकून त्यांच्या समोर नक्कीच जाऊ शकतो. काहीही करून बहिणींच्या मोबाईल मधला तुटलेल्या बेलाच्या पानाचा फोटो डिलीट करायलाच हवा. गंधार, जरा बघ ना. गंधार,
ए कोण आहे कोण आहे मारू नका ए कोण आहे मी संध्या संध्या अगं हे काय आहे ताई पकडा ताई अहो हे जुई जरा लवकर ये ग नाहीतर ही पाडेल सगळं दे पिशवी पकडू नाही राहू दे 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 मुंबईत पाय ठेवला पण उकडायला लागलं आमच्या गावाकडे नाही तसं ताई प्लीज पाणी देता का हो आंटी तू बस पटकन हो हॅलो हॅलो हे संध्या म्हणजे थेट गावाहून इथे चालत आल्यासारखी दमलेली दिसतेस. गावावरून नाही दादा स्टेशन वरून चालत आले रिक्षा नाही मिळाली हे काय पण सगळं पापड लोणचं शेंगदाण्याची चटणी ठेचा हॅलो हॅलो बोलून अजून दमशील तू. हा तू काय इथे येऊन दुकान थाटणार आहेस की काय आता हा? जुई हे बहुतेक दुकान थाटणार आहे इथे आता. हे सगळं कोणासाठी आणलंस मग? कुणासाठी म्हणजे दादा आपल्यासाठीच लागतं ना एवढं ही सगळी आमच्या गावची स्पेशालिटी थांबा एक मिनिट अरे वा आम्हाला तर आवडेल बाबा. काय आहे काय बघा तर टाकून हा तिकट आहे नाही बघा बॉम्ब फुटतील तोंडात सॉरी संध्या काय आहे? सॉरी दादा चुकून पडलं मी उचलते नाही नको संध्या मी बघते. जुई पाण्याच्या बाटल्या ठेवल्याच नाहीयेत का राहिल्यात भरायच्या बहिणी पण असेल एखादी बॉटल बघता का जरा. हो जुई जरा इथे येतेस का काय बहिणी अगं फ्रीजचा लाईट बघ ना कसा होतोय. काय अगं सारखे आपोआप बंद होतात आणि चालू होत आहेत लाईट. जरा ये म्हणजे आपण दोघी मिळून बघू. काय बहिणी अगं मी तुला बोलवते ना मग ये ना जरा. हो बहिणी एक मिनिट हा जरा. आलीस हो बहिणी लवकर आलीस तर बरं होईल ग. हा नाही आलीस तरी चालेल झाल्यात नॉर्मल. व्होल्टेज फ्लक्च्युएशन असणार. तू कर हा तुझं काम आरामात. एक प्रॉब्लेम तर दूर झाला पण अजूनही वहिनींच्या फोन मध्ये त्या पानाचा फोटो आहेच. आईंनी पाहिलं ना तर त्या चिडतील माझ्यावर. आता फेसपॅक करेक्ट. जुई हीच संधी आहे बहिणींच्या मोबाईल मधून फोटो डिलीट करायची.
गाणं कसं बंद झालं? अरे शिट, हा फेस पॅक दरवेळी माझ्या डोळ्यात जातो. अरे ह्या पण डोळ्यात गेला काय रे देवा. Shit. ऐक गंधार, बरं झालं तू आलास. मला प्लीज वॉशरूम कडे घेऊन जा ना, माझे डोळे खूप झोमतायत. गंधार येतोयस ना? हा थँक्यू सो मच. गंधार, मला जरा टॉवेल दे ना, तिथेच आहे बघ बेडवर असे. थँक्यू. अरे बापरे, गंधार दादा तर इकडेच येत आहेत. मला आता इथून बाहेर नाही पडता येणार. काय करू काय करू काय करू काय करू? स्टीम, जुई म्हणून बाहेर जाता येणार नाही मला, पण इच्छाधारी रूप घेऊन जाता येईल. तेच करावं लागेल. हॅलो हॅलो. आधी तू माझा ऐक. हा, अरे मी तुला मेल पाठवलाय, तो चेक कर ना. अरे बाबा, मोठी ऑफर आहे. हो, आपण इन्व्हेस्ट केलंच पाहिजे. थँक्यू सो मच गंधार, तू वेळेवर आलास. हा, काय डोळ्यात गेला होता माहितीये फेस पॅक, आणि हे नेहमीच आहे. हो, आता बरं वाटलं. हा, नाही नाही, मोठीच कंपनी आहे ती. हो, मी सगळा रिसर्च केलाय. हा हा, मी सांगतो त्या फिगर लिहून घे ना तू. गंधार बघ ना, छान झालंय ना. हा, लिहून घे. हा, ठीक आहे, लिह. 592.35. हा, 593. इतकी फुलं दिलीत त्या लोकांनी ना, म्हटलं घरी जाऊन आपल्या देवाला वाहावीत. मालती, कसं झालं कीर्तन? एकदम छान. काय ग संध्या, घरी कसे आहेत सगळे? एकदम मस्त आहेत सगळे. बहिणी,
त्या पानाचा फोटो डिलीट करा आता, कारण आपल्या सोनाराने अगदी तसंच सेम पान करून दिलंय ना. हो, बरं झालं ना वहिनी. हो. अहो बघा ना, कोणाला काही कळलंच नाही, सगळं आपल्यातच राहिलं. उदय दादा, जरा बोलायचं होतं, हा बोल. जरा इम्पॉर्टंट बोलायचं होतं. हा बोल ना. तुम्ही तो मोबाईल बाजूला ठेवा बरं आधी. अगं हे, मी मोबाईल हातात ठेवला काय आणि बाजूला ठेवला काय, मला ऐकू तेवढंच येणार आहे ना. नाही दादा, जरा लक्ष देऊन ऐका. अरे बोल, काय झालं. तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना? आहे, पण हा अंदाजून वाचणाऱ्या माणसाला जेवढा ठेवायचा असतो तेवढाच आहे. दादा, गमत करू नका. आपल्या घरात खरंच गुप्तधन आहे, एकदम कन्फर्म. ए गप्प बस. परत परत तेच तुला कोणी सांगितलं. जिथं गुप्तधन असतं तिथं नाग असतात, आणि आपल्या घरात तर सारखे नाग दिसतात, म्हणजेच त्याची ड्युटी तर लागलीये. मग आता का सुट्टीवर गेलाय. हा आज नाही दिसला तो. दिसला ना, दिसला. कुठे. गंधार दादाच्या रूम मधून सुईताईच्या बेडरूम मध्ये गेला. आई शपथ. हा मणी कुठे मिळाला तुला संध्या? गावावरून आणलाय जुईताई, एका मांत्रिकाने दिलाय मला. हो का, मला वाटलं हा तोच आहे. होत म्हणजे तोच म्हणजे बाबा, मला वाटलं हा मणी जरा वेगळा आहे असं वाटलं मला. ओके ओके. संध्या, तू काय सांगणार होतीस ह्या मण्याबद्दल? या नाही त्या. या आता अजून कुठला दुसरा म्हणी. हा नाही रे, तो असं म्हणाली ती. ती काय. संध्या आपल्याला त्या मण्याबद्दल काहीतरी सांगणार आहे. हा, सो नाउ ओव्हर टू यू संध्या. साहेब, मी कचरा जाळत होते ना, तर सेम टू सेम असाच मनी मला तिथं मिळाला. काय सांगतेस. कुठे कधी. त्या दिवशी रात्री. त्याच दिवशी रात्री नसतं, त्याच रात्री. साहेब तेच ते. त्या दिवशी रात्री तो मनी घेऊन गेला, आणि मला असं वाटते तो मनी म्हणजे त्याचं गुप्तधन असणार. अगं मग त्याचं ते काय मणी वगैरे गुप्तधन तो घेऊन गेला ना, मग तू आता हा कशाला आणलास? नाही, मला मांत्रिकाने सांगितलंय, हा मनी जर घरात ठेवला ना, तर हा मनी घ्यायला तो नाग नक्कीच येईल. अगं नाग हवाय कोणाला. तू हिडीबिडी झाली की काही. अहो कायमचा जायला पाहिजे ना. म्हणजे आधी हॉल मध्ये दिसायचा, त्यानंतर गेस्ट रूम मध्ये, आणि नंतर प्राजक्ता ताईच्या आणि तुमच्या रूम मध्ये जरा जास्तच दिसतोय. कुणाला काही करण्याच्या आत आपण त्याला घराच्या बाहेर काढूया. अगं पण संध्या, तूच म्हणालीस ना की नाग मणी घेऊन गेला, मग आता काय येईल तो? सुईताई, कालच तुमच्या बेडरूम मध्ये जाताना मी बघितलं नागाला. मला काय वाटतंय, त्याचा मनी लांब कुठेतरी गेला असेल, म्हणूनच तो सैरा वैरा शोधतोय तो मनी. हा मनी बघून कदाचित तो नाग समोर येईल. पण आधी ट्राय तर करू ना. चला ना, करूया. चला चला. चला चला. ओके.